वाजेनंतर मला वाटतं की निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या महानगरपालिकाची निवडणुकीची तारीख घोषित करणार आहे. तसं बघितलं तर जालना किंवा जिथं जिथं महानगरपालिका आहे तिथलं सर्व पार्टीने आपली आपली तयारी केली. तशी आमची पण तयारी झालेली आहे. सांगताना आनंद होतो की गेल्या 2 दिवसापासून आम्ही जे फॉर्म वाटप केलं, 500 जवळजवळ 500 पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म घेऊन गेलेले आणि आज 180 लोकांनी फॉर्म जमा केलेले. 19 आणि 20ला आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यात सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य लोणीकर, सन्मान्य नारायण कुचे, सन्मान्य संतोष दानवे, भास्कर आबा, राजेश राऊत, आमचे पप्पू जाधव आणि अशोक पांगरकर आणि मी, आम्ही त्या इंटरव्ह्यू घेऊ आणि तसली यादी आम्ही त्या 19 तारखेला रात्री पाठवून देणार, 20 तारखेला रात्री पाठवून देणार. भारतीय जनता पार्टीचा जे काम करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा एखादा जिल्ह्याकडून इच्छुक उमेदवाराची जेव्हा यादी येते त्यांच्याकडे येईल तेव्हा ते सर्वे करतात. 2 सर्वे होणार आहेत आणि 2 सर्वे मध्ये जे मेरिटवर असेल त्याला मग ते एबी फॉर्म देणार आहे. रणनीती आणि फॉर्म्युला कसा असणार? रणनीती मी आता सांगणार नाही. आता बघा, एक वरतून युती करावे म्हणून काही लोकांचा आग्रह आहे, आमच्या पार्टीचे पण काही आग्रह आहे, शिवसेनाकडून पण आग्रह आहे आणि आरपी कडून आग्रह आहे. आता एकदा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग बसू, युती करायचं का नाही करायचं, आपला सीट शेअरिंग मध्ये काय होईल, हे सर्व पुढच्या गोष्टी आहे. म्हणून आता रणनीती काय सांगणे योग्य नाही. बघा, मी एक सांगतो की या निवडणूकची जिम्मेदारी भारतीय जनता पार्टीने माझ्या अंगावर दिलेली आहे. माझ्याकडे तसं ब्रह्मानंद चव्हाण येऊन गेले. आज जर कोणी प्रस्ताव घेऊन आला तर वेलकम आणि त्या प्रस्तावावर आम्ही विचार करू. जर माझ्याकडे कोणी आले तर, आणि माझ्याकडे न येता कोणी काय बोललं तर मी त्याबद्दल काही बोलणार नाही.